अरे थांबा, फक्त एका महिन्यात सोने तब्बल 24,529 रुपयांनी स्वस्त झालंय आणि चांदी तर थेट 68,210 रुपयांनी कोसळली. हे नेमकं काय चाललंय बाजारात? युद्ध सुरू आहे, पण दर कमी का झाले? गेल्या काही दिवसांत पुन्हा सोनं 7,800 रुपयांनी वाढलं, तर चांदीतही मोठी उसळी. म्हणजे पडतंय की वाढतंय? गुंतवणूकदार गोंधळात आणि सामान्य माणूस संभ्रमात. हा योग्य वेळ आहे का सोने खरेदी करण्याचा, की अजून मोठी घसरण बाकी आहे? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोने चांदीच्या दरात एवढा मोठा बदल का झाला आणि पुढे काय होणार. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आजची बातमी ऐकून तुम्ही शॉक व्हाल. फक्त एका महिन्यात सोनं तब्बल 24,529 रुपयांनी स्वस्त झालंय आणि चांदी तर 68,000 पेक्षा जास्त कोसळली. पण थांबा, स्टोरी इथेच संपत नाही, कारण गेल्या 5 दिवसांत पुन्हा सोनं वाढलंय. मित्रांनो, भारतासह जगभरात गोल्ड आणि सिल्वरच्या प्राईसमध्ये मोठी उलथापालथ सुरू आहे. 2 मार्चला 24 कॅरेट सोन्याचा दर होता जवळपास 1,67,000 रुपये प्रति 10 ग्राम आणि आता तो घसरून 1,42,942 रुपयांवर आला आहे. म्हणजे सरळ 24,529 रुपयांची घसरण. चांदीबाबत बोलायचं झालं तर 2 मार्चला दर होता 2,89,000 रुपये प्रति किलो आणि आता तो खाली येऊन 2,21,647 झाला आहे. म्हणजेच 68,000 पेक्षा जास्त घट. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. 23 मार्चला सोन्याचा दर होता 1,35,000 रुपये आणि फक्त 5 दिवसांत तो वाढून 1,42,942 रुपये झाला. म्हणजेच 7,800 रुपयांची वाढ. चांदीतही जवळपास 20,000 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. आता प्रश्न येतो, हे सगळं का होतंय? मुख्य कारण आहे मिडल ईस्टमध्ये सुरू असलेला तणाव. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धस्थिती. इन्व्हेस्टर्स सेफ इन्व्हेस्टमेंटकडे वळत आहेत. जेव्हा जगात अनिश्चितता वाढते, तेव्हा लोक स्टॉक मार्केट सोडून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे कधी अचानक प्राइस क्रॅश होतो आणि कधी अचानक वाढही होते. मग आता काय करावं? लॉंग टर्मसाठी गोल्ड अजूनही सेफ इन्व्हेस्टमेंट आहे, पण शॉर्ट टर्ममध्ये वोलॅटिलिटी खूप आहे. त्यामुळे लगेच बाय करायचं की वेट करायचं हे मार्केट ट्रेंड पाहूनच ठरवा. अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.